कानदेश वारकरी सेवा मंडळ तर्फे पुरस्कार प्रदान सोहळा 2025 संपन्न. 19 वारकरींना पुरस्कार प्रदान. कानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाचं काम करणाऱ्या हरिभक्त पंडित व्यक्तींचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडत असतो. यावर्षी देखील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सव वर्षानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात आले. कानदेश रत्न वारकरी पुरस्कार जालना येथील हरिभक्त पंडित भगवान महाराज यांना, तर कानदेश वारकरी पुरस्कार भूषण पुरस्कार यशवंत महाराज कडमगावकर यांना, तर आळंदी येथील विठ्ठल महाराज चौधरी ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडा यांच्यासह 19 कीर्तनकारांना पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आले. तर या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर, डॉक्टर भगवान महाराज आनंदगड जालना, यशवंत महाराज कडमगावकर, मठाधिपती नागाई संस्थान महंत बाबाजी, तसेच भाजपा आध्यात्मिक आघाडी महाराष्ट्र राज्य महंत तुषारजी शेडले आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी कानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर या कार्यक्रमासाठी कानदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बोकरे, कार्याध्यक्ष डॉक्टर भास्कर पाटील, उपाध्यक्ष हिरामनप्पा गवडी, सचिव सुनील वाघ, विश्वस्त सतीश बच्चाव, बालचंद्र दुसाने, सिद्धनाथ देशमुख, गोविंदराव ठाकरे, चिंतामण बाविस्कर, धनराज देसले, निंबा पाटील, कैलास पवार, मधुकर जाधव, यशवंत पाटील, राजेंद्र पाटील, योगीराज सैंदाने, अशोक गवडी, विनोद पवार, प्रदीप खैरनार, डॉक्टर सुरेश देसले, रमेश जमादार, चंद्रसिंग गिरासे, प्रकाश विभांडी, गुलालबाई पाटील, प्रवीण माडी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर यावेळी शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांना या ठिकाणी आमरसपुरीचं जेवण देखील या ठिकाणी भाविक भक्तांना देण्यात आले. तर अतिशय उत्साहात सदर कानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.